आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि ही लोकशाही टिकावी म्हणून आपल्या देशामध्ये न्यायालय, निवडणूक आयोग अशा स्वायत्त संस्था आहे. परंतु ही लोकशाही आणि या स्वायत्त संस्थाच बटीक केल्याचे परिणाम आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांमधले घोळ आणि या निवडणुका काही ठिकाणी रद्द तर काही ठिकाणी निकाल आता 21 तारखेला येणार अशा प्रकारच्या बातम्या येत आहे. म्हणजे एकूणच निवडणुकींचा बट्ट्याबोळ या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. जो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, जो महाराष्ट्र लोकशाहीला मानणारा महाराष्ट्र आहे, त्याच महाराष्ट्राच्या निवडणुकांमधला इतका गोंधळ, याचा अर्थ लोकशाही संपवण्याचं षडयंत्र असाच होतो. आणि नेमका कसा तेच आपल्याला बघायचं या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा. अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनललाही सबस्क्राईब जरूर करा. चला तर आपण मूळ मुद्द्यावरती येऊ. खरं तर 1947 मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं आणि 1950 पासून आपल्याकडे संविधान लागू झालं. आता संविधानाने आपल्याला काही मूल्य दिलेले आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मूल्य आहे ते म्हणजे आपला देश हा लोकशाही असलेला देश आहे. आपल्या देशामध्ये लोकप्रतिनिधी सगळे लोक निवडून देतात आणि या लोकशाहीमध्ये जितकं मताचं व्हॅल्यू अडाणी अंबानी यांचं आहे तेवढंच मताचं व्हॅल्यू एका सामान्य गरीब कुटुंबातल्या कुठल्याही एका भारतीयाचं आहे. म्हणजे सगळ्यांच्या मताला एकच किंमत आहे. आपल्या देशामध्ये प्रौढ मतदान आपण स्वीकारलेलं आहे. खरं तर जगाच्या पाठीवरती एवढी मोठी लोकसंख्या असलेला आणि प्रौढ मतदान असलेला आपला देश म्हणजे जगाच्या पाठीवरती लोकशाहीचे धडे देणारा देश बनला. परंतु मागील काही काळापासून आपल्या देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीवरती हल्ले करण्याचं काम सुरू झालं. आणि हे हल्ले कसे केले तर देशाच्या स्वायत्त संस्थांना वापरून सुरू झाले. कुठेतरी विरोधी पक्षांवरती ईडीच्या धाडी, ते झाल्यानंतर निवडणूक आयोग, म्हणजे कोणी जर निवडणूक आयोगाबद्दल जर बोलायला गेलं, निवडणूक आयोगावरती जर विरोधी पक्षांनी टीका केली तर त्याचं उत्तर द्यायला सरकार येतं, म्हणजे भाजप येतो. याचा अर्थ काय? निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्याला बोलण्याचे, त्याला जाब विचारण्याचे अधिकार या लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांचे आहे. या निवडणुका जर पारदर्शक झाल्या नाही तर या देशातली सत्ता ही पारदर्शक असणार नाही आणि तीच जर पारदर्शक नसेल तर या देशात लोकशाही उरेल तरी कशी? आणि हेच सगळे प्रकार आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये घडत होते आणि त्यामुळे आज त्या देशांची काय परिस्थिती झाली हे आपण बघत आहोत. खाली श्रीलंका असेल, एकीकडे बांगलादेश असेल, दुसरीकडे पाकिस्तान असेल, एकीकडे अफगाणिस्तान असेल, या सगळ्या देशांमध्ये जे विचित्र वास्तव आज निर्माण झालेलं आहे त्याचं कारण हे आहे लोकशाहीला न मानणारे लोक. आणि तेच आज आपल्या देशात व्हायला लागलेलं आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका लागल्या, या निवडणुका लागण्यापासून गोंधळ सुरू झाला. मतदार याद्यांमध्ये कित्येक बोगस मतदारांची नावं आहेत. या बोगस मतदारांच्या नावांबद्दल वेगवेगळ्या सभा झाल्या, मोर्चे झाले, आंदोलनं झाली आणि निवडणूक आयोग मात्र भाजपचे प्रवक्ता असल्यासारखं या सगळ्या गोष्टींचे उत्तर द्यायला लागले. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये विरोधकांना योग्य ती उत्तरं देण्याऐवजी कुठलं तरी थातूर मातूर पोतेर या विरोधकांच्या तोंडावरती लावण्याचं काम करण्यात आलं. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर एक स्वायत्त संस्था म्हणून उत्तरं देण्याऐवजी भाजपची बी टीम अशा प्रकारचे उत्तरं देण्यात आले आणि निवडणूक आयोगच हा बटीक बनवण्यात आला. याचे कित्येक उदाहरणं तुम्ही पत्रकार परिषद जर नीट जर बघितली त्यांची तर तुमच्या ते लक्षात येतील. आता निवडणूक आयोगच बटीक बनवल्यामुळे, खरं तर निवडणूक आयोगावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे या देशामध्ये पहिल्यांदा निवडणुकीवरती लोकांचा विश्वास राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि याला जबाबदार कोण आहे तर खुद्द निवडणूक आयोग आणि दुसऱ्या बाजूला सरकार. काहीही झालं, आम्ही निवडून येऊ अथवा न येऊ, आम्ही राहू अथवा न राहू,
परंतु या देशाची लोकशाही राहणार याची जबाबदारी सरकारची आणि विरोधी पक्षांची दोघांची आहे. परंतु सरकार मात्र ती जबाबदारी झटकताना दिसतंय. कुठल्याही गोष्टीमध्ये तुमच्या वेळेस काय, 70 वर्षात काय, तेच 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 बोगस रडगाणे, नेहमी नेहमी तेच. म्हणजे एखाद्या मुलीवरती बलात्कार झाला त्याच्यासाठी आंदोलन केलं तर तुमच्या काळात होत नव्हते का? असलं फालतू उत्तर देण्याचं काम हे सरकार करतं. म्हणजे एकूणच या सरकारला जनतेबद्दल आत्मीयता, प्रेम या गोष्टी उरलेल्या नाहीये. फक्त तुमच्या काळात काय होत होतं म्हणून आमच्या काळात झालेलं हे चालतं, अशाच प्रकारचं वातावरण आहे. त्यांच्या काळामध्ये होत होतं म्हणून तर तुम्हाला सत्तेत बसवलेलं होतं. परंतु आता भाजपला आणि महायुतीला याचा विसर पडलेला दिसतोय. आणि अशा प्रकारे या निवडणूक आयोगाचे घोळ आता इतके बोकांडी बसले की महाराष्ट्रातील निवडणूक जी आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची, ही निवडणूक म्हणजे एखाद्या त्या शाळेतल्या मॉनिटर बनवणाऱ्या निवडणूक इतकी फालतू झालेली आहे. त्यातही निवडणुका बऱ्या होत असतील कारण शिक्षक पारदर्शक असतात, परंतु इतक्या बोगस निवडणुका आता इथे होत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, या निवडणुकांचे जेवढे घोळ कोर्टामध्ये गेले, खरं तर कोर्टाबद्दल आपण बोलायला नको, कोर्टाचा अवमान आपण करायला नको, परंतु देशातील निवडणुका जितक्या सुरक्षित असतील आणि निवडणुका जितक्या पारदर्शक असतील तितकी लोकशाही पारदर्शक आणि व्यवस्थित राहील. एवढी साधी गोष्ट कोर्टाला कळू नये. आणि कोर्टानीच निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे की 31 डिसेंबरच्या आत निवडणुका संपल्या पाहिजे. तेच कोर्ट या निवडणुकीतील घोळ मिटवायला, याच्या सुनावण्या घ्यायला मात्र या कोर्टांकडे वेळ राहिलेला नाही. आणि मग आमच्याकडून त्या सुनावण्या झाल्या नाही म्हणून आता तुम्ही या निवडणुका पुढे ढकला आणि त्या निवडणुका पुढे ढकलल्या तर आत्ताचे निकाल देऊ नका असं विरोधकांनी मागितल्यावरती मग आता निवडणुकीचे निकालही पुढे ढकला. अशा प्रकारचं म्हणजे याला आपण तुगलकी सिस्टम आता या देशाच्या निवडणुकांमध्ये यायला लागलेली आहे. न भूतो न भविष्यती इतक्या बकवास निवडणुका या देशामध्ये कुणी बघितलेल्या नसतील. असल्या फालतू निवडणुका आता महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत आहेत. गेली 10 वर्ष खरं तर कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाही. म्हणजे तब्बल 10 वर्ष या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवरती लोकप्रतिनिधीच नाही. आजही कित्येक महानगरपालिका अजूनही वाट बघतायत निवडणुकीची. 10 वर्ष होऊन गेले. ते कार्यकर्ते जे लोकांमध्ये काम करत होते त्यांनी आज त्यांचं वय 10 वर्षांनी वाढलंय. म्हणजे जो त्या निवडणुकीमध्ये प्रयत्न करत होता एखादा युवा नेता, त्याचं वय त्यावेळेस 29 असेल, आज त्याचं वय 40 होऊन गेलेलं आहे आणि अजूनही त्याचं तसंच आहे. म्हणजे या राजकारणामध्ये कुठलंही भवितव्य देखील राहिलेलं नाही. मग या लोकांनी लोकांसाठी कामं करायचे तरी कसे? जर हे लोक निवडूनच येणार नसतील, यांना उभंच राहायला संधी मिळणार नसेल, तर असल्या प्रकारचं फालतूपणा या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. म्हणजे एकीकडे 10 वर्षांपासून निवडणुका लटकवल्या आणि आता त्या निवडणुका होत आहेत, तर त्या निवडणुका इतक्या भंगार आणि बोगस पद्धतीने होत आहे. आणि याच्यात एक गोष्ट बरी पण झाली, या राजकीय पक्षांना किमान ही तर अक्कल येईल की शिक्षक भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये जे तुम्ही घोळ करतात ना, त्यावेळेस आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना काय वाटत असेल तेच दुःख आज तुमच्या कार्यकर्त्यांचं आहे, तुमच्या सतरंजा उचलणाऱ्यांचं आहे, तुमचे झेंडे वाहणाऱ्यांचं आहे. त्याच्यामुळे आमची या सरकारला आणि देशातल्या तमाम स्वायत्त संस्थांना विनंती आहे की हे सगळे बकवास प्रकार थांबवा, अन्यथा देशाची लोकशाही धोक्यात येईल. आणि देशाची लोकशाही जर धोक्यात आली तर आज तुम्ही जे मी करणारे आहेत ना, यांचे हाल त्या बांगलादेश सारखे होतील. आणि हे आम्हाला आमच्या प्रिय या भारत देशामध्ये कदापि नको आहे. आम्ही आमच्या देशावरती, आम्ही आमच्या या देशाच्या संस्कृतीवरती प्रेम करणारे लोक आहे. परंतु जर तुमचा फालतूपणा जर आमच्या देशाच्या आड जर येणार असेल तर पळता भुई थोडी होईल. आणि ही देशाची लोकशाही जोपर्यंत साबित राहील तोपर्यंत तुम्ही सुद्धा सुरक्षित राहणार आहात, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आमची या तमाम सरकारला आणि स्वायत्त संस्थांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या चुका दुरुस्त करा. स्वायत्त संस्था आहे, कोणाच्या बटीक बनू नका. आज सरकार यांचं आहे, उद्या दुसरं कोणाचं येणार आहे. तुमची होरपळ होईल आणि जनतेपुढे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा. कारण या देशाची लोकशाही टिकवणं
हे जितकं काम सरकार, विरोधी पक्षनेते यांचं आहे, तितकंच काम जनता म्हणून आपलं सुद्धा आहे. या देशाचे नागरिक म्हणून आपलं सुद्धा काम आहे की या लोकशाही प्रती आपण सुद्धा सजग असलं पाहिजे. आणि जिथे जिथे आपल्या लोकशाहीला आणि संविधानाला धक्का पोहोचेल तिथे तिथे आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे, आपण सगळ्यांनी आक्रमक झालं पाहिजे. जर तसं नाही झालं तर उद्या आपला देश, आपली संस्कृती ही डुबल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा शेकडो वर्षांची गुलामी आपल्या माथी आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.